ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. गौरी माता आणि आगमन. आता तर गौरीचं मातेचं आगमन 1 सप्टेंबरला आहे. 1 सप्टेंबर 2025 आणि 31 ऑगस्टला गौरीचं आव्हान आहे. गौरी आपल्या घरी येतात. आपण गौरीचं बाहेरून गौरी आणावं तर बाहेरून गौरी येते आपल्या घरामध्ये. ती वेळ सायंकाळची असते आणि त्याला ते गौरी आव्हान हे दिनांक 31 ऑगस्टला आहे, रविवारी. आणि सोमवारी गौरी मातेचे पूजन केले जाते. सोमवारी गौरी मातेचे पूजन केले जाते आणि मंगळवारी विसर्जन केले जाते. तर सोमवारी गौरी जे पूजन करतो आपण, त्या काही वेळा आपण त्याचा मुहूर्त किंवा वेळ बघतो, मुहूर्त वेळ बघतो. आणि म्हणून मी ते वर्णन तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे की रविवारी दिनांक गौरी माता हे आव्हान आहे. सोमवारी 1 सप्टेंबर रोजी माता पूजन आणि मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर माता गौरी विसर्जन असे महत्त्वाचे 3 दिवस आहेत. आता जेव्हा आव्हान केलं जातं रविवारी, ते गौरी आव्हान सायंकाळी 6:18 ते 9:18 आहे, असा त्याचा मुहूर्त वेळ आहे. आणि आगमन आहे ते सकाळी 6:18 ते 7:48 म्हणजे सोमवारी. आणि दुसरा मुहूर्त आहे 9:18 ते 10:48, हे गौरी मातेचं आगमनाची वेळ आहे, मुहूर्त वेळ आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सोमवारी राहुकाळ हा 7:30 ते 9 आहे. सोमवारी राहुकाळ हा 7:30 ते 9 आहे. या काळामध्ये गौरी पूजनमध्ये किंवा चांगले शुभ कार्य करता अशुभ काळ असा म्हटला जातो. हा प्रत्येकाला सोयीस्कर असं काय जे आहे, जे मुहूर्त बघतात त्यांच्यासाठीच आहे. आणि जे मुहूर्त बघत नाही याचा अर्थच काय की त्याला मुहूर्त बघायला वेळ माहीत पण नसतं, वेळ नसतो, किंवा ब्राह्मण मिळणं हेही सुद्धा कठीण असतं. तर ज्याला आपल्याला थोडक्यात जी माहिती द्यायची ते माझा प्रयत्न असतो की आपल्याला जे माहिती दुसऱ्यांना माहिती द्यावी, हा थोडा दर सणाच्या दिवशी वेळेला माझा हा प्रयत्न असतो. तर बघा, आता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. आता माझी कविता आपण आता कवितेकडे वळू. आमची गौरी माता आगमनाची वरती कविता आहे. ज्येष्ठा गौरी माता असे आगमन, ज्येष्ठा गौरी माता असे आगमन, सोमवार दिनांक 1 सप्टेंबर मुहूर्त वेळ पाहून, सोमवार दिनांक 1 सप्टेंबर मुहूर्त वेळ पाहून, स्त्रियांच्या हस्ते होई आगमन. गौरी मातेचं आगमन ते स्त्रियांच्या हस्ते होते. स्त्रियांचे हस्ते होई आगमन, हळ कुंकू साडी इत्यादी करा पूजन, चंदन कुंकू पाऊल उमटून, चंदन कुंकू पाऊले उमटून, मंगळसूत्र दागदागिने द्या सजवून. आता आपली गौरी येते आणि त्यावेळेला आपण जी पावलं उमटवतो हाताची मूठ करून, जी आणि बोचता एका हाताच्या मुठीची जी पावलं उमटायची ती सुद्धा एक कला आहे. आणि ते कलेने पावलाला आकार करत असतो गौरीचा. आणि ती पावलं उमटत गौरी आपल्या जागेवर स्थानपन्न होते. आणि त्या थोडक्यात ती माहिती अशी आहे. आणि त्यामुळे आपण ती गौरीची पावलं चंदन कुंकू पावले उमटून, मंगळसूत्रे दागदागिने द्या सजवून, मंगळसूत्र दागदागिने द्या सजवून, प्रकाश माळ फुलाची माळ द्या सजवून, आनंदाने आरती पूजा ओवाळून, करा आनंदाने पूजा आरती ओवाळून, पुरणपोळी नैवेद्य मात्र दाखवा आवर्जून, पुरणपोळी नैवेद्य दाखवा मात्र आवर्जून, रात्रभर जागरण कथा गायन, रात्रभर जागरण कथा गायन. दिनांक 2 गणपती विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, घरगुती गणपती विसर्जन सुद्धा गौरीबरोबर असतं. आणि त्यावेळेला
एक म्हणजे असं घरगुती गणपतीचं विसर्जन केलं जातं. तर दिनांक 2 गौरी गणपती विसर्जन. थोडक्यात गौरी माता थोडक्यात थोडक्यात गौरी माता ह्या ते माझे कवितेतून वर्णन मी केलेलं आहे, थोडक्यात केलेलं आहे. आणि त्याबद्दल नमस्कार.